श्री सूक्त पाठ. श्री सूक्ताचे रोज सकाळी महालक्ष्मीच्या फोटोसमोर बसून 21 वेळा पठण केल्याने आपल्यावरील धनसंबंधित सर्व समस्या दूर होतात. अक्षय तृतीयेला माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठी श्री सूक्त पाठ करून माता लक्ष्मीची अर्चना करावी. श्री विष्णूंचे सहस्रनाम आणि श्री सूक्ताचे पठण म्हणणे शक्य नसेल तर मग श्रवण अवश्य करावे. ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहे, सर्व काही करून सुद्धा पैसे घरात टिकत नाहीत, लक्ष्मी स्थिर राहत नाही, अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन श्री सूक्ताचे 11 वेळेस पठण किंवा श्रवण करावे. त्याने लक्ष्मी स्थिर राहते. जिथे रोज श्री सूक्त पठण केले जाते त्या ठिकाणी कायम देवी लक्ष्मीचा वास असतो. श्री सूक्त पाठ. ओम हिरण्यवर्णा हरिणीं सुवर्णरजत्स्रजाम चंद्रा हरिणमयी लक्ष्मी जातवेदोम आवह. ओम ताम आवह जातवेदो लक्ष्मीपनपगामिनीं यस्यां हरणं विन्द्ययं गामश्वं परुषानहम्. ओम अश्वपूर्वारथमन्ध्या हस्तिनाद प्रमोदिनीं श्रियं देवीमुपहवे श्रीमादेवी जुषताम. ओंकासोस्मितां हिरण्यप्रकारामार्दां ज्वलन्तीं तृप्तां तर्यन्तीं पद्मे स्थितां पदं वर्मा तामिहोपहवे श्रियम्. ओम चन्द्राप्रभासां यशसा ज्वलन्ति श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनी शरणं प्रपदे अलक्ष्मीं नशतां त्वात्वृणे. ओम आदित्यवर्णे तपस्व अधि जातो वनस्पतिस्तव वृक्षतः बिल्ब तस्य फलानि तपसानुनन्तु या अंतरा याश्य बाह्य अलक्ष्मी. उपेन्तु मा देवसखः कीर्तिचं महिना सह प्रदुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन्नः कीर्तिं वृद्धि ददातु मे. क्षुत्पिपासामालां ज्येष्ठं लक्ष्मी नाशयाम्यहम्. अभूति समसमृद्धिच सर्वान् निर्गुद मे गृहात्. गन्धद्वारां धुरादर्शा नित्यं पुष्टा करिषिणीं ईश्वरी सर्वभूतानां तामिहोप हवये श्रियम्. मनसः काममाकुतिं वाचः सत्यं शिशीमहि पशूनां रूपमन्यस्य महि श्रियं श्रेयन्तां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दं श्रियं वास्य मे कुले मातरं पद्ममालिनीम्. आपः सृजन्तु स्निग्धादि क्लिचित वसे मे गृहे निचं देवी मातरं श्रियं वास मे कुले. आद्रा पुष्करणीं पुष्टि पिंगला पदमालिनीं चंद्रां हिरण्यं मयि लक्ष्मी जातवेदो मावह. आद्रां यं कारिणी यष्टिं सुवर्णा हेममालिनीं सूर्या हिरण्यं मयि लक्ष्मी जातवेदो मावह. ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभृतं गावो दास्याश्रानः विन्द्यं पुरुषानहम्. यः शुचि प्रयतो भूत्वा यहुयादाज्वमहं सुक्तं पंचदर्शनं च श्रीकामः सतं जपेत.